नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आता आपण पाहत आहोत अथश्री साई सच्चरित अध्याय 16वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. राजाधिराज चक्रवर्ती शांती सिंहासनस्थ मूर्ती नमो खान स्वानंद साम्राज्यपती अनन्य गती गुरुराज. अभेद भक्ती सहजस्थिती उभय भागी चौऱ्यावारिती स्वानुभूती सद्य प्रतीती दया विजिती आत्यादरे. छत्रधारी स्वामी स्थिती वेत्रधारी शांती संविती षडारी माया मोहवृत्ती तेने नतगती क्षणभरी. काय त्या सभेचा थाट 4, 6, 18 भाट चिन्मय चांदवा लखलकाट पसरला घनदाट स्वानंद. विरक्ती भक्ती शुद्ध ज्ञान श्रवण मनन निधिध्यासन निजानुसंधान साक्षात्करण अष्टप्रधान सेवारत. शांती दांती दिव्यमणी चमकती दयाच्या कंठभूषणी वेदांत सागर सुधा तरंगिणी मधुर वाणी दयाची. झळके दयांची सतेज धार करा त्या ज्ञानखडगाचा प्रहार. पाहुणे दयाचा उद्यत कर कापे थरथर भववृक्ष. जय निरंजना अव्यया गुणानिता योगिराया परोपकारार्थ धरली सकाया उद्धारया दीनजना. गताध्यायी निरूपण भक्तभावार्थ करुणी पूर्ण पुरवंतयाने केलेला पण पटविली खूण मनाची. सद्गुरु सदा अवाप्त काम शिष्य काय पूर्वी तत्काम शिष्याच्याच सेवा काम पुरून निष्काम तो करी. भावे अर्पिता फुलपान अति प्रेमे करील सेवन त्याचे अर्पिता साभिमान फिरविल मान जागीच. अध्यायाच्या सुरुवातीलाच गणपती सरस्वती दत्तगुरु किंवा गुरु कोणतेही कुलदैवत सीतारामचंद्र आणि सद्गुरू साईनाथ महाराजांचं स्मरण करून ह्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. तर इथं आता इतकी छान उपमा दिली त्यांना की ते राजाधिराज चक्रवर्ती महाराज आहेत. शांती नावाच्या सिंहासनावरती ते बसलेले आहेत. त्यांचं आनंदाचं स्वानंदाचं साम्राज्य आहे. आणि अभेद भक्ती म्हणजे ज्या भक्तीला भेद नाही, जी एक आहे मनापासूनची, असे ते अभेद भक्ती उभय त्यांच्या चौऱ्या ढाळत आहेत. आणखीन त्यांचे छत्रधारी कोण आहे तर ते स्वात्मस्थिती छत्रधारी वेत्रधारी शांती आहे. आणखीन जे सभेचा थाट कसा आहे 4, 6, 18 म्हणजे ह्या 6 शास्त्रे 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण हे त्यांचे भाट आहेत. त्यांचं गाणं हे करत आहेत म्हणजे स्तुती गात आहेत. आणि चिन्मय म्हणजे मोक्ष, तर मोक्षाचा चांदवावरती सिंहासनावरती लखलख पसरलेला आहे. मग ह्या जे नवनिधा भक्तीचे प्रकार आहेत श्रवण मनन निधिध्यास निजानुसंधान ह्या सगळ्या भक्ती आहेत. तर या सगळ्या भक्ती त्यांचं हे अष्टप्रधान आहेत त्यांचे. आणि शांती दांती हे गळ्यात चमकणारे दिव्यमणी आहेत. म्हणजे ही सगळी मोक्षाची जी गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं किंवा परमार्थाच्या गोष्टी थोडक्यात एक उपमा देऊन त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. भक्तीनं साधं पान फूल जरी दिलं तरी ते प्रेमाने घेतील आणि ते अभिमानाने दिलं तर तिथे मान फिरवतील. श्री सच्चित सुखाचे जे सागर तया बाह्योपचारी काय आदर परते करता भावार्थे सादर सौख्य निर्भर सेविती. ज्ञानतपणाचे पांघरून घेऊन अज्ञान देती ज्ञान न करती मर्यादा अतिक्रमण गोड शिकवण देती ते. तयांची सेवा करता भावे सेवक ब्रह्म सायुज्य पावे इतर सर्व साधने ठकावे लीन व्हावे गुरुसेवे. त्या सेवेची लघु कुचराई किंवा तेत लवचतुराई करता साधक पडेल अपायी विश्वास पायी पाहिजे. मग बाबा त्यांच्याकडनं सेवा का घेत असत तर त्या शिष्याचा सेवेची इच्छा पूर्ण व्हावी. आता जे स्वतः सच्चिदानंद सद्गुरू आहेत त्यांना ह्या बाह्य उपचाराची काही आवश्यकता आहे का? नाही आहे. पण त्या अज्ञानाचं पांघरून घेऊन भक्ताला ज्या इच्छा आहेत की ही सेवा आम्हाला करायची बाबांची तर बाबा ती करून घेतात. आणि
गुरुची सेवा ही मोठी आहे, तिथं थोडीसुद्धा चुकारपणा पाहिजे नाही, नाहीतर मग तुम्हाला काहीतरी अडचण अपाय होतोच त्या गोष्टीचा, असं सांगितलेलं आहे. गुरुपरीचा आणिक वदान्य त्रिभुवनी पाहता नाही अन्य, शरण्याला परमशरण्य शरण अनन्य होऊ त्या. उपमू जाता चिंतामणीसी, चिंतामणी दे चिंतितार्थासी, गुरु देईल अचिंत्य वस्तूसी, परमार्थ आश्चर्यसी निज भक्ता. तुळू जाता कल्पतरुसी, तो पूर्वील कल्पितार्थासी, देईल निर्विकल्प स्थितीसी, अकल्पितोसी गुरुनाथ. कामधेनू क्रमिले पूर्वी, गुरुधेनूची त्याहुनी थोरवी, अचिंत्यदानी ऐसी पदवी, कोण मिरविल ती जवरी. आता त्यात कसं दिलंय की तुम्ही जर कल्पवृक्षाच्या खाली बसला तर जी कल्पना केली तेवढंच तो तुम्हाला देईल, पण जे कल्पना पण केली नाही असं तुम्हाला गुरु देतो. किंवा तुम्ही चिंतामणी नावाचा एक हे आहे, म्हणजे ही मिथक आहेत सगळे 8 आपल्या ह्याच्यामध्ये, यक्ष, किन्नर, परीस, चिंतामणी, कामधेनू, कल्पवृक्ष अशी आहेत. तर आता चिंतामणी काय म्हणतात, ते मनामध्ये जे आणतात ते देते चिंता तुम्हाला चिंतामणी, पण गुरु हा न चिंतलेली वस्तू पण तुम्हाला गुरु देतो आहे. कामधेनूला काय मागते, कामधेनू पण इच्छा पूर्ण करणारी आहे, पण गुरु नावाची जी धेनू आहे ती ज्या चिंता इच्छा तुम्ही धरत नाही त्या तुम्हाला देतात. आता श्रोतया हेच व्युत्पत्ती सांगेन म्हणतले गता अध्यायांती, ब्रह्मार्थी या ब्रह्मज्ञान प्राप्ती, कथा संगती अवधारा. ब्रह्मज्ञानाचा आलिया भोगता, बाबा कैसी करती तृप्तता, कैसे उपदेशती निजभक्ता. त्या परमार्था परिसाजी, संत नित्याचे निष्काम, सकळ परिपूर्ण अवाप्त काम, परिभक्ता अत्यंत सकाम, अतृप्त काम सर्वदा. कोणी मागे पुत्र संपत्ती, कोणी मागे अखंड राज्य संपत्ती, कोणी मागे भावभक्ती, दुर्लक्ष ब्रह्म दावितील भक्ता. मागच्या अध्यायात पण कीर्तनाबद्दल सांगितलं होतं की कोण कीर्तनाला कसे येतात, कोण कोणी बुवांचा पूर्वरंग ऐकायला येतात, कोणी उत्तर रंग ऐकायला येतात, कोणाला कथा आवडते, कोणाला बुवांचं गायन आवडतं, कोणाला अजून म्हणजे त्यातलं काही गोष्टी आवडतात, परंतु कुणाला बुवांनी केलेल्या सांगितलेल्या कथा नकला दुसऱ्या आवडतात. पण प्रत्यक्षात ह्याच्यातून आपण भक्ती मार्गाला लागावं अशासाठी येणारे श्रोते थोडेच असतात. तसंच इथं पण एखादा ब्रह्मज्ञान मागायला माणसांकडे आला बाबांकडे, तर बाबा त्याची तृप्तता करीत असत. पण भक्त कसे येतात, काही कामिक येतात, म्हणजे माझा अमुक एक पूर्ण करा, अमुक एक करीन, त्यांचा तृप्त असतं सर्वदा. कोणी पुत्र मागतं, कोणी राज्यसंपत्ती मागतं, नोकरी मागतं, पण भावभक्ती मागणारे भक्त दुर्लभच आहेत. तया गोड कथेच्या श्रवणे, होईल संसार दुःखा विसरणे, ब्रह्मार्थी यासी कैसे शिकवणे, तेही जाणणे बाबाही. असं मग त्या ते बैसविले, शनैक अन्य व्यवसायी त्या गुंतविले, जण त्या प्रश्नाचे भानचे हरपले, ऐसे दाविले तयाला. मग बाबांनी काय केले, मुलाचे एका निकट बोलाविले, जा म्हणती सत्वर वहिले, दे नंदूला निरोपकी. 5 रुपये उसनवारी, बाबाचा आहे निकड भारी, हात उसने क्षणभरी, दे झडकरी म्हण त्याला. मुलगा गेला नंदूचे घरा, कुलूप होते तयाद्वारा, येऊन तात्काळ माघारा समाचारा निवेदले. बाबा म्हणती जा परतोनी, असेल घरी बाळावाणी, तोच निरोप त्या ते देऊनी, रुपये घेऊन येई जा. व्यर्थ गेली ही फेरी, बाळाई तेव्हा नव्हता घरी, मुलगा घडली जे परी, सादर करी बाबासी. आणखीन 1-2 ठाई, बाबा धाडती त्या लवलाई, थकला हेलपाटी या पायी, कपर्दी कहीला देना. नंदू अन बाळावाणी, एकही वेळे ते घरी न कोणी, बाबासी जाण पूर्णपणी, अंतर्ज्ञानी महाराज. चालते बोलते ब्रह्मसाई, 5 रुपया साडेल काही, पर त्या ब्रह्मार्थी या पायी, हे नवलाई मांडली. पाहुणे येता घरा, तयाची या पाहुणचारा, केले जे मिष्टान्न वाशिरा, भोग इतराला देतो, तैसा हा ब्रह्मभोक्ता, करून या पुढारा निमित्ता. महाराज उपदेशी भक्ता, कल्याणार्था सकळांच्या. 50 अधिक 200 रुपये नोटांचे पुडके होते, त्या ब्रह्मार्थी याचे खिशात ते साईनाथे जाणले. हे काय त्या ब्रह्मार्थी न कळे, नव्हते काय तयास डोळे, खिशात असता नोटाचे भेंडोळे, विकल्प घोळे नाडला. साईस 5 रुपया उदार, आणि त्याही 1 घटकावर, त्याही द्यावया नाही धीर, ब्रह्मसाक्षात्कार मागूये.
साई महाराज सत्यवचनी रक्कमही लहान हात उसनी देऊन पाहावे येताच म्हणे विकल्प येऊन आदळे 5 रुपयाची काय कथा ती काय परते द्यावया जीवन होय एवढी दयानं लावेल सोय लोभ स्वयंमेव तो जन्मे इतर कोणी भाळा भोळा जया बाबांचा खरा जिवाळा उसनवारचा तो सोहळा उघड्या डोळा बघताना ब्रह्मार्था जोई तुका तानेला त्याला हा प्रश्न नसेल का उकलला ऐसे यत्किंचित वाटे मजला पर तो ग्रासीला धन मोहे स्वस्त बसावे तेही नाही सुटली परत जाण्याची घाई तो म्हणे हो बाबा साई ब्रह्मठाई पाडा की बाबा म्हणती बसल्या ठाई ब्रह्म दावावे येच उपायी केले वर उपाय पाही कळले नाहीच का तुम्हा ब्रह्मा लागी पंचप्राण पंचेंद्रिय ज्ञान अहंकार बुद्धी मन लागती समर्पण करावया ब्रह्मज्ञानाचा मार्ग बिकट सुलभना सर्वासकट उदय कालतो होता ते प्रगट लाभे अवचट सभाग्या हिरण्य गर्भपदापर्यंत सर्व उत्कर्षी जे विरक्त तोची ब्रह्मविद्येचे अधिकृत अनासक्त इतरत्र अंगी विरक्तीन लवलेश ऐसी आसी ब्रह्मतत्वोपदेश कोणीही जरी केला शेष काय त्या यश येईल अबाधित ब्रह्मबोधन उत्तमाधिकारी ग्रहण परी मध्यमाधिकारी जन परंपरे आधीन सर्वदा एक विहंग गमन मार्ग सेवन दुजिया परंपरा सोपान पर्या अनाधिकार्या लागून वावगा क्षीण ब्रह्माचा एक आत्मविवेका वाचून नाही निरातिशय प्राप्ती साधन हे जरी सत्य वेदांत वचन ते काय आधीन सर्वांच्या अभ्यासाने श्रम रोकडे करू जाती हाडाचे काडे तैते गुरुकृपा उजेडे हाती चढे हळूहळू मी एक ईश्वर मी नियंता हिरण्यगर्भा जो चढे अहंता स्वरूप पडे विस्मरणता प्रादुर्भूतता विश्वाची ब्रह्मांड मस्मिती होता ज्ञान ज्ञाता होय स्वरूपे लीन म्हणजे अहम ब्रह्मस्मी तैच विश्वास भास विसर्जन श्रुती गर्जन करते की होता स्वप्न बोधोत्पत्ती ब्रह्मकारांतकरण वृत्ती ब्रह्माग्नीत विश्वाची आहुती होते विभूती सृष्टीची जीवाची हेच स्थिती होते जीवा भ्रमनिवृत्ती रजुकिरण आणि शुक्ती आभासा मुक्ती तत्काळ शुक्त ज्ञान ते रजत भान रजत ज्ञान ते शुक्ती ज्ञान ब्रह्मनिवृत्ती काली रौप्यावसान शुक्तिका विज्ञान निर्भेळ अन्योन्मोहाचे क्षण ज्ञानदीपाचे करा उजळण अज्ञान मला करा क्षालन निर्दाळंते प्रतिभासा जन्ममृत्यूचा नसता बंद आस्ता किमर्थ मोक्ष निर्बंध वेदांता आम्हा काय संबंध मग हा प्रबंध काय असा आहे मी बद्ध व्हावे निर्मुक्त ऐसा जो दृढ निश्चयासक्त तोच येथील अधिकारी फक्त न युक्त अत्यज्ञ तो वातज्ञ बद्धची नाही कैसी मुक्ती ते हे आहे वस्तुस्थिती बद्ध मुक्तता गुणासंगती आहे प्रतीती अवधिया द्वितीयाचा अभाव येते बांधी सोडी कवण कवणाते कोणीही न बद्धवा मुक्तते ते द्वैत अद्वैते गेलिया दिनरजनी हे प्रकार उत्पादी काय दिनकर तो हा दृश्य दोष व्यवहार दिवाकर आलिप्त मी एक करता मी एक भोगता हा अभिमान धरुणी चित्ता स्वर्ग नरक सुखानुभविता वासनासक्ता वाढते आत्मा नित्य पुराण श्रवण जन्मनाशादी विकार वर्जित ओंकाराक्षर प्रतिकवंत अनाद्यनंत संततो दयाची शरीर मात्र आत्मदृष्टी स्वयनिराळा निराळी सृष्टी तयासा आत्मज्ञानाची कष्टी परामृष्टी लाभेना वाण्याद्री सर्वेंद्रियाचा लय करा मनी व्हा कृतनिश्चय त्या मनाचा कराक्षय घ्यावा ठाय बुद्धीचा प्रकाश स्वरूप जे ज्ञानबुद्धी मनासी तेथे लावा समाधी मनास सर्वेंद्रिय समृद्धी एक स्वाधीन बुद्धीच्या घटासी आद्य कारण माती इंद्रिया बुद्धी तैशीच रीती ते तयाची नित्यस्थिती ऐशी हे व्याप्ती बुद्धीची बुद्धी निज व्यापक करपणे व्यापी मनादी सकल करणे बुद्धीस महत्त्वी निर्विणे मत समर्पणे आत्मतत्वी ऐसाच करता समाहार
होय आत्मस्वरूप निर्धार. मग रजत मृगजल सर्पाकार, द्रविकार केवळ ते. तो हा अशेष विशेष रहित, जन्म पक्ष अवयव विरजित, यदृश्य नेविन नाही स्वहित, साधू सतत बोलती. कार्यामात्र आहे कारण, आत्मा स्वयंभू निष्कारण, पुरापी नैव हा पुराण, बुद्धिहीन स्वभावे. आकाशवत अविच्छिन्न, जन्मविनाश विलक्षण, ओम प्रणवदयाचे आलिंबन, निरालंबन निष्कलदो. ब्रह्मतत्व जे ज्ञानतव्य, अपर ब्रह्म ते प्राप्तव्य, ओम तत्प्रतिक ध्यातव्य, उपासितव्य सर्वदा. सर्व वेदांचे जे सार, प्रणव स्वरूप तोच ओंकार, तयाचा सार्थ जो निर्धार, तोच विचार महावाक्यांचा. वेदस्वये जे प्रतिपादती, ते अतिप्रयत्ने जन संपादिती, यदर्थ ब्रह्मचर्य आचरिती, ओम पद म्हणती तयासी. असो तया पदाचा आक्रम, करू जाता जरी दुर्गम, तर तो अभ्यासिता सुगम, होतो परम गुरुकृपा. इंद्रियामागील जी स्थूल परम, तेथून धरता अनुक्रम, आदरता सूक्ष्म तारतम्य क्रम, साधे अविश्रम साधका. तो हे ओम शब्द वाच्याक्षर, सकळ तपाचे जे सार, उच्चार मात्रेच पुरे अर्थसार, साक्षात्कार आवर्तने. अविपरिलुप्त चैतन्य, वृद्धिक्षय या विकार शून्य, ऐसा आत्मा जाणील तो धन्य, भक्तानन्य सद्गुरूचा. अध्यात्म आदिभूत आदिदैव, त्रिविधता पितापले जे सदैव, ते कैसे भोगती ते सुदैव, वैभव एक संतांचे. अविद्येपोटी उपदे संस्कृती, त्यापासून व्हावे निवृत्ती, साधन जे ब्रह्मात्मक ऐकत्व वृत्ती, तयाची प्राप्ती येठाई. विषय कल्पना शून्य स्थिती, अहम ब्रह्मस्मीती वृत्ती, या महावाक्याची आवृत्ती, बुद्धिप्रवृत्ती होईल जे. गुरुवचन शास्त्र प्रतीती, अंतर्बाह्य करण्यावृत्ती, मनास उपरमा पावती, आत्मसंवेती लाभेतो. तैच सम्यक दर्शन प्राप्ती, विषयार्थी जड निवृत्ती, तुटे अविद्यादी हृदय ग्रंथी, होय अव्यक्ती प्रविष्ट. कवड शातील अतिसूक्ष्म कण, तयाहुनी सूक्ष्म प्रमाण, तया अणुहूनही अणियान, आत्मानुमान निर्धार. मोठ्यात मोठे ब्रह्मांड जाण, त्याहुनी आत्मा महिमान, परी हे श्रेष्ठ साक्षेप प्रमाण, आत्मा प्रमाणातीत तो. सूक्ष्मत्वे अणोरणीयान, महत्त्वे महत्परिमाणवान, एवं नामरूपाधिक केवळ उपाधी जाण, आत्मा परिपूर्ण निरुपाधिक. आत्म्यासना जन्म ना मरण, नाही तयासी मूल कारण, अज नित्य शाश्वत पुराण, सहज निर्धारण दुर्गम. ओंकार प्रतीक जे ब्रह्म, तेच त्याचे स्वरूप परम, आगम निगमासही दुर्गम, तो काय सुगम सर्वत्र. जया निर्धारिता वेद थकले, तपस्वी वनवासी झाले, उपनिषदी हात टेकले, कोणास न झाले निदान. पावावया आत्मस्वरूपाची आठावा, अभेद्यदर्शी आचार्याची व्हावा, तदितरांचा कोण केव्हा, ऋगावान येथे तार्किका, केवळ तार्किकाने येथे थारा, भ्रमावरती फिरेल गरगरा, आगमाचार्या विनयितरा, स्थिरा वेणा तत्वबुद्धी. स्वबुद्धी कल्पनेचे अनंत तारे, न चुकवेती लक्ष 84 फेरे, आगमाचार्येंदू एकची पुरे, मग तमनुरे लवलेश. इतरांसा दे जे बहुसायासे, त्याची साधिल तो अल्पायासे, तो दृढ धरी त्या सद्गुरूचे कासे, तया प्रकाशे सद्विद्या. सकारे अविद्या जेतसरे, सच्चिदानंद स्वरूप स्थिरे, स्वस्वरूप स्थिती अवतरे, मोक्ष दुसरे नामतया. हेची जीवाचे अत्यंत अभिष्ट, यदर्थ करती बहुत कष्ट, जे निरंतर ब्रह्मयोगनिष्ठ, अंतर्निष्ठ सर्वदा. स्वरूपी होता चंचळ, उठे विषयाची खळबळ, झाल्या स्वरूपी निश्चळ, येईल विकळता विषयाते. स्वरूपी जो विन्मुख, विषय तया सदा सन्मुख, तो होता स्वस्वरूपोन्मुख, विषयमुख फिरविती. मोक्ष मात्राचीच इच्छा करी, अन्यार्थी निरिच्छा अभ्यंतरी, परत्रार्थ तृष्णालेशंधरी, तोच अधिकारी मोक्षाचा. यातील तो एका लक्षणे उणा, मुमुक्षू नव्हे तो स्पष्ट जाणा,
तो केवळ मुमुक्षूचा बहाणा, जैसा काणा देखणा. अहंकार गळल्याविण न होता लोभाचे निर्मूलन, न होता मन निर्वासन ब्रह्मज्ञान ठसेना. देहात्मबुद्धी हेच भ्रांती, बंधासी कारण आसक्ती. सोडा विषय कल्पना स्फूर्ती, ब्रह्मप्राप्ती हाती ये. निर्विशेष परब्रह्म साक्षात्कार ये कठीण कर्म. सविशेष निरूपण ह्याची वर्म, हाची धर्म धीमंदा. आत्मा गूढ सर्वाभूती, हे तत्व जाणती वेदांती. तरी यावी सर्वत्र अनुभूती, ऐसी अप्रतीती कैसेनी. आधी लागे चित्तशुद्धी, वरी सूक्ष्म कुशाग्र बुद्धी. तेव्हाच प्रगटे हा त्रिशुद्धी, कृपा समृद्धी स्वयंमेव. आत्मा नित्य अविकृत, आत्मविद तो शोकरहित. तोच धैर्यवंत धीमंत, भवनिर्मुक्त तो सदा. येथेंचले प्रवचन युक्ती, किंवा ग्रंथार धारण शक्ती, अथवा वेदश्रुती व्युत्पत्ती. आत्मा नित्य अविकृत, आत्मज्ञानी सदा निर्भय. एकी एक द्वितीय, दुजेपणाचा पुसला ठाय. शोकात्याय दृढफळे, आत्मा जरी दुर्विज्ञेय. नातुडे प्रवचन श्रवणे ठाय. केवळ मेधा करील काय, तरी सुविज्ञेय उपाये. जो स्वये सर्वत्र निष्काम, आत्मज्ञानैक मात्र काम. ऐसा तो आत्मया प्रार्थी प्रकाम, तयासीच परम लाभ हा. श्रवणाधिकाळी तोच मी आहे, ऐसे आभेद दृष्टी जो पाहे. हेच अनुसंधान जयाचे राहे, आत्मानुग्रहे वरी त्या. सदा दुश्चरितासक्त, अशांत आणि असमाहित. नाही जयाचे एकाग्र चित्त, तया हा अप्राप्त ज्ञानिया. श्रुती स्मृती प्रतिपादित, करी जो विहित त्यागी अविहित. जयाचे नित्य समाहित चित्त, आत्मा अंकित तयाचा. दुश्चरितापासाव जो विरत, आचार्य गुरुपदी जो विनत. फलाची इच्छा जयाची निवृत्त, तयासीच प्राप्त हा आत्मा. न होता विषयी निष्काम, न होता केवळ आत्मकाम. न होता सकळ वृत्ती विराम, आत्मा राम दुर्गम. पाहुणे जिज्ञासूच्या तपा, स्वय आत्म्यास उपजेल कृपा. तैच प्रगटी निजस्वरूपा, गुरुविण सोपा नव्हेची. तरी स्वरूप प्राप्त्यर्थ साधके, करावी श्रवण मननादिके. अभेद भावानुसंधानके, तरीच सुखे आत्मलाभ. प्रपंच हा अज्ञानमय सारा, अज्ञान मूलकतयाचा पसारा. ज्ञानाविन मोक्षास थारा, नाही जरा हे समजा. अनुमान आणि युक्ती प्रभव, तो हा शास्त्राचा अनुभव. प्रपंचनाशीच ज्ञानोद्भव, असंभव अन्यथा. महात्मा हो का पापात्मा, जीवात्मा तोच परमात्मा. हे जाणून वर्तेल तो महात्मा, अभेदात्मा तो एक. ब्रह्मायकत्वत्व विज्ञान, हेच ज्ञानाचे पर्यवसान. झाली या एकदा आत्मज्ञान, समस्त अज्ञान मावळे. आत्मज्ञान होता पुरे, अवत गंतव्य मग काही नुरे. करत लगत वस्तू जात सारे, साक्षात्कारे तयासी. आत्मविज्ञानाचे फळ, संसार निवृत्ती अविकळ. परमानंद प्राप्ती तत्काळ, तया सुकाळ मोक्षाचा. आत्मा सूक्ष्माहुनी सूक्ष्मतर, महत्ताहुनी महत्तर. हा तो सर्व व्यापकता प्रकार, बुद्धिगोचर करावया. तो स्वय सूक्ष्म ना महत्त, तरतम भाव येथे कल्पित. तो अब्रह्मस्तंभपर्यंत, परिपूरित चराचरी. ते हे अनिर्वचनीय संत, बुद्धित भावया संकलित. वाचने करती मर्यादित, अमर्याद ते स्वय. केवळ बुद्धी वैभवाचे योगे, खरे वर्म हातीन लागे. साधू सद्गुरु संत संगे, सेवानुरागे तत्प्राप्ती. ब्रह्मनिरूपण काय थोडे, पोत्या पुस्तकी भरले रोकडे. परी सद्गुरु कृपा जो न घडे, हातीन चढे कल्पांती. नित्य नैमित्तिक कर्मभावी, शुद्ध संस्कारयुक्त जो मन नाही. तोवरी ब्रह्मानुभव नाही, मुळीच नाही नागवे. ब्रह्म केवळ नित्य, ते अतिरिक्त सर्व अनित्य. दृश्य जाता नाही सातत्य, सत्य सत्य त्रिवाचा. ब्रह्माचा वक्ताही दुर्मिळ, तैसाच दुर्लभ श्रोताही निर्मळ. वरी प्रेमळ आणि अनुभवशील, सद्गुरु विरळ लाधावा. ब्रह्म काय वाटेवर पडले, गिरीकंदरी जे जे दडले.
यमनियमी जे अडकले घडले ध्यानधारणी, त्यांनाही न होता गुरुकृपा, येईना जे ब्रह्मरूपा, ते तुझ समया लोभस्वरूपा, आतळे बापा कैसेनी. जयास उदंड द्रव्यासक्ती, तयास ब्रह्मज्ञान प्राप्ती, न घडे कधीही कल्पांती, गाठ निश्चिंती बांधावी. करता परमार्थ श्रवण, करी विषयाचे चिंतन, आणि प्रपंचाचे निधिध्यासन, मग साक्षात्करण ही तैसेच. मलविक्षेप आणि आवरण, ऐसे त्रिदोषी अंतःकरण, निष्काम कर्मे मल निर्मूलन, विक्षेप क्षालन उपासना. स्वकर्म आणि उपासना करता परिपक्वता येते कर्त्याचे चित्ता, मल विक्षेप निर्मूळ होता, आवरण शेषता राहते. ते हे सर्वानर्थ बीज आवरण, नासून जाते प्रगटता ज्ञान, होता रवी प्रकाशमान, जेवी निरसन तिमिराचे. सत्य ज्ञानांत अनंतादी लक्षणी, वर्णिले जे वेदांत विचक्षणी, ते ब्रह्म ज्याचा तोच जनी, होता ज्ञानी विलसते. थोडा अंधार थोडे चांदणे, एकला पांतस्तर चालणे, बिथकला स्थाणू तस्कर बेने, लपला तेने तेथेच. एकला मी जवळी पैसा, तो तर टपला वाट पाड्या जायचा, आता कराचा विचार कैसा, नये भरवसा जीवाचा, तोची दुरून दीप येता, प्रगटता स्थाणूची यथात्मता, बिरली तयाची भीतीग्रस्तता, कळली ती आभासता चोरांची. असो आता या प्राप्तासी, निवेदले व्यत्यय श्रोत्यासी, पुढील अध्यायी श्रेयार्थीयासी, श्रेय प्रकाशील निजरूप. हे माड साईपदी लोळे, वाचेस येईल तैसे बरळे, साई कृपा जे जे चावळे, परसवत भोळे भाविकती. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरंचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, ब्रह्मज्ञान कथन, नाम षोडश अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथा अर्पण नमस्तू. एक जण आला आणि म्हणला, बाबा मला म्हणजे ब्रह्म दाखवा मला थोडक्यामध्ये. आता ते ब्रह्म एवढं सोपं आहे काय, सगळा अध्याय ब्रह्मनिरूपणाचा सांगितला आहे, पण मलाही त्याचा अर्थ सांगता येत नाही आहे. अगदी 1% कुठतरी मला माझ्यापुरता माहीत असेल, पण मला तुम्हाला काय तो विदारून सांगता येत नाही आहे. तर तो आला आणि बाबांना म्हटलं मला ब्रह्म दाखवा. बाबांनी काय केलं, एका मुलाला घेतलं आणि सांगितलं जरा नंदू मारवाड्याला निरोप दे की बाबांना 5 रुपये तातडीनं पाहिजे आहेत. तो गेला, त्या मारवाड्याच्या घराला कुलूप आहे. परत आला, मग म्हणे बाळावाण्याच्या घरी जा. बाळावाणच्या घरी गेलं, बाळावाणी पण नाही. मग असं 2-4 लोकांच्या घरी बाबांनी 5 रुपयासाठी पाठवलं होतं. आता हा जो समोर बसलेला आहे ब्रह्म विचारण्यासाठी, त्याच्या खिशामध्ये कमीत कमी 250 रुपये नोटांचं पुडकं होतं. ते बाबांनाही माहीत होतं. आता बाबांचं 5 रुपयासाठी अडणार आहे का? पण ह्या माणसाने एवढं बघितलं सगळं, पण त्याला अशी काय बुद्धी झाली नाही की यातले 5 रुपये काढून बाबांना ताबडतोब द्यावेत. किंवा कदाचित अर्थ कळतही असेल, पण मग पैसे कसे द्यावे? बरं हातूसने मागत होते बाबा, थोड्या वेळाने मी परत देईन सांगत होते, पण ह्या माणसानं काही दिले नाही. हाच मोठा दृष्टांत दिलाय की ब्रह्म कसं आहे, की तुम्हाला बाहेरचं ब्रह्म बघायला पाहिजे, पण तुमचं स्वतःचं वागणं कसं पाहिजे. आणि मग संपूर्ण अध्याय हा ब्रह्म कसं आहे, पंचेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये ह्या सगळ्यावरती दिला आहे. आणि हे सगळे आपले मन, बुद्धी, अहंकार या सगळ्यावर जर निरूपण करायचं झालं तर ते खूप कठीण आहे. आणि या सगळ्यासाठी फक्त समर्थांचा दासबोध, तो पण मोठा अर्थासहित केलेला दासबोध, आपल्या सगळ्या पोथ्यांमध्ये हे ब्रह्म कसं निर्माण झालं, माया कशी झाली, मग त्याच्यात क्षोणी माया, अनेक गोष्टी आहेत. मग ते ब्रह्म म्हणजे एक अशी वस्तू आहे, त्याला वस्तू हा शब्द वापरला आहे पुराणांमध्ये. आणि ते असं असंभाव्य सगळ्या चराचरात ब्रह्म भरलेलं आहे. ते असंच पडलेलं होतं. त्यांच्यामध्ये एकदा स्फुरण झालं की मी ब्रह्म आहे, ही जाणीव झाली, ब्रह्मस्मी. मग त्यातून माया तयार झाली. आणि मग ते आपले सगळे मन, बुद्धी, अहंकार, पंचेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये असे 5 25 आता पंचक आहे तो तयार झाला. मग त्याच्यामध्ये सगळं कसं पृथ्वी तयार झाली, कशी लोप पावली, कसं प्रलयाच्या वेळी काय होतं, हे सगळे पंचमहाभूतं कशी एकमेकांमध्ये लोप पावतात, ते सारं सांगितलेलं आहे. आणि ते माहिती करून घेण्यासाठी जरूर एकदा दासबोधाचा ग्रंथ वाचावा. आता या अध्यायाचा पुढचा भाग पुढच्या अध्यायामध्ये आहे, तर इथं फक्त तत्त्वज्ञान सांगून हा अध्याय संपवलेला आहे. अध्याय 16वा समाप्त. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.